हं, हं. त्याच जे FIR आहेत त्यामध्ये मला वाटतं बऱ्याच महिलांनी हे सुद्धा सांगितलं की तो सुरुवातीला त्यांना एक पाणी प्यायला देत होता आणि ते पाणी असं कडवट, खारट किंवा बेचव असं वेगवेगळं डिस्क्रिप्शन आहे. तर ते एक्झॅक्टली पाणी काय होतं त्याचा काही तपास आपण लावलाय का? ते आता आपण जर तो एक जो आमच्या तपासादरम्यान आमच्याकडे एक व्हिडिओ आला तर त्याच्यामध्ये तो त्या व्हिडिओमध्ये लघुशंका करताना दिसतोय. सो ही इज युरिनेटिंग इन द कप आणि तेच तो प्यायला देतोय अशा प्रकारचं दिसतं. आणि त्याच्यामध्ये तो काही ड्रग्ज मिक्स करत असेल किंवा इतर काही गुंगीची औषधं मिक्स करत असतील तर त्याच्यामध्ये पुढील तपासात ते येईल. पण बेसिकली तो लोकांना आपली जी युरिन आहे तर तो पाजायचा. बापरे. हे त्यांनी मान्य केलंय का चौकशीमध्ये की मी असं करत होतो म्हणून? मान्य केलेलं आहे, कारण ते एक पूजा विधीचा एक भाग आहे अशा प्रकारचं त्याचं म्हणणं होतं. अरे बापरे. म्हणजे तो जे काही करत होता ते सगळं विधीचा भाग आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे महिलांबरोबरी जे करत होता ते विधीचाच भाग आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तो स्वतः कन्व्हिन्स्ड आहे की म्हणजे त्याच्या डोक्यात असा फरक आहे की तो फक्त एक क्रिमिनल आहे जो आता ही पळवाट घेतोय? नाही, मला वाटते की फक्त क्रिमिनल पण नाही, ही एक विकृती आहे. एक विकृत क्रिमिनल असतात काही जण. तर हे विकृत क्रिमिनल जे असतात हे अशा प्रकारे काहीतरी त्यांचे बिहेवियर असतं आणि एखाद्या विकृत क्रिमिनलला जर एका मोठा थोडासा हॉरायझन लँडस्केप मिळाला तर तो मग अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर हे सर्व करतो. तर बेसिकली हे एक क्राईम आहे, क्रिमिनल आहे आणि विकृती पण आहे.